राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. मंडळी, भरपूर ताईंनी दादाने अशा कमेंट केल्या, दादा प्रचंड गुडघेदुखीचा त्रास होत आहे आणि टाचदुखी तर आहे ना प्रमाणाच्या बाहेर होत आहे. भरपूर जणांची टाच दुखते, ते पण सकाळी उठल्या उठल्या. हा उपाय इतका सोपा असणार आहे ना, तुमचे जर गुडघे दुखत असतील तिथं लावायचा आहे. टाच दुखत असेल तर तिथं हा उपाय करायचा आहे आपल्यासाठी. आणि जर तुमचे मणके दुखत असतील, कंबरदुखीचा त्रास असेल, तुम्ही याचा वापर तिथं सुद्धा करू शकता. हा उपाय कसा कसा असणार आहे, काय काय वस्तू घ्यायच्या तुम्हाला मी सविस्तर दाखवतो. 1 चमचा हळद घेतली. आता ही हळद जर आंबी हळद असेल ना तर फारच छान. मी घरगुती हळद घेतलेली आहे आपल्या शेतामधील. त्याच्यानंतर घेतल्या आहे 2 कापूरवाड्या, बारीक करून टाकून द्यायच्या आहे हळदीमध्ये. तिसरी वस्तू असणार आहे मोहरीचं तेल. 1 चमचा किंवा 2 चमचे तुम्ही तुमच्या वापरानुसार टाकू शकता. आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे. मोहरीचं तेल जर नसलं तुम्ही करडईचं घेऊ शकता, तिळाचं घेऊ शकता, पण मोहरीचं तेल आहे ना आपल्या हाडासाठी फार छान असतं. लसूण आपल्याला व्यवस्थित सोलून घ्यायचा आहे आणि याच्या 4 ते 5 पाकळ्या आपल्याला, मी 4 ते 5 पाकळ्या आहे ना लसणाच्या चांगल्या किसून घेतलेल्या आहेत आणि त्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्याला हळदीमध्ये. ह्या साहित्यामध्ये आपल्याला 5वी वस्तू आहे ना अद्रक घ्यायचा आहे. अद्रक तर माझ्याकडे भरपूर आहे, पण एवढासा तुकडा आपल्याला याच्यामध्ये किसून टाकायचा आहे. तुम्हाला जर कंबरदुखीसाठी हा जर उपाय करायचा असेल तर तुम्ही साहित्य वाढवू शकता. गुडघेदुखीसाठी उपाय करायचा असेल तर आपल्याला 1-1 चमचा घ्यायचा आहे. टाचदुखीसाठी उपाय जर केला तरीसुद्धा आपल्याला 1-1 चमचा घ्यायचा आहे. कुणाचे सगळे मणके दुखतात ना, त्यासाठी तुम्ही 2 चमचे हळद घेऊ शकता, याचं प्रमाण वाढवू शकता आणि हा लेप सगळा आपल्या मणक्यावर लावू शकता. याच्यामध्ये आपल्याला 6वी वस्तू ॲड करायची आहे. ही आहे तुरटी. नेमकं आपल्याला ही तुरटी किती प्रमाणामध्ये घ्यायची आहे बघू शकता. एवढा तुरटीचा खडा भरपूर होईल. एवढा खडा घेऊ तुरटीचा, थोडाच घेतला आहे आणि त्याची पावडर बनवून घेऊ, बारीक करून घेऊ त्याला. आता हे सगळं आपल्याला असं मिक्स करायचं आहे. तर तुम्हाला कोरडं वाटलं, हळद वगैरे कोरडी वाटली तर आणखीन 1 चमचा टाकायचा. तेलाचं काही नसतं, तुम्ही 1 चमचा घ्या, 2 चमचे घ्या. आता हे जे मिश्रण आहे ना आपल्याला 2 मिनटं असंच ठेवायचं आहे. आता ही जी कढई आहे ना मी लोखंडाची घेतलेली आहे. तुम्ही लोखंडाचा तवा घेऊ शकता, लोखंडाची कढई घेऊ शकता. कढई चांगली गरम झाली. आता सुरुवातीला काय करायचं आहे, कढईमध्ये आपल्याला आहे ना 1 चमचाभर मोहरीचं तेल टाकून घ्यायचं आहे. नेमकं मोहरीचं तेल काय काम करतं आपलं टाचदुखीसाठी आणि गुडघेदुखीसाठी. मोहरीचं तेल हे उष्ण असतं आणि मोहरीच्या तेलामध्ये ना गुडघेदुखी असू द्या, कंबरदुखी असू द्या, सांधेदुखी असू द्या, ते सगळे आजार खिचून घ्यायची क्षमता मोहरीच्या तेलामध्ये असते आणि तुरटी त्यापेक्षाही भारी काम करते. आंबे हळद घेतो ना आपण, कुठल्याही दुकानामध्ये आंबे हळद भेटते बघा. आंबे हळद काय करते, आपले गुडघेदुखी असू द्या, टाचदुखी असू द्या, आपला जर ॲक्सिडेंट झाला, आपण गाडीवरून पडलो तर पूर्वी काय करायचे, फक्त आंबे हळद उकळायचे आणि ते गुडघ्याला, कमरेला, पायाला लावायचे. अजून पण आमच्या गावाकडे जर कोणाला मुक्का मार लागला ना, आम्ही आंबे हळद घेतो, गरम करतो आणि तिथं लेप लावत असतो आणि रात्री झोपून घ्यायचं आहे. एका दिवसामध्ये आपल्याला जर गुडघ्याला मार लागलेला असेल, कुठं हाताला मार लागलेला असेल, आपल्याला एका रात्रीत फरक पडतो. पण हा जर उपाय तुम्ही गुडघेदुखीसाठी, टाचदुखीसाठी केला तर तुम्हाला 20-30 वर्षाचं दुखणं असू द्या, गुडघेदुखी 40 वर्षाचे असू द्या, 10 वर्षापासून त्रास असू द्या टाचदुखीचा, तुमचा गुडघेदुखीचा त्रास, टाचदुखीचा त्रास आणि कंबरदुखीचा त्रास, हा उपाय फक्त आपल्याला लगातार 7 दिवस करायचा आहे. ही आंबे हळद नेमकं काम कसं करते, जर आपल्याला मुक्का मार लागला, तिथं रक्त गोठत असतं, ती जर आंबे हळद तिथं लावली, तिथलं रक्त पांगतं, म्हणजे रक्ताच्या गाठी होत नाही, रक्त सडत नाही, रक्त अशी पातळ करते ही आंबे हळद. तर हा उपाय आपल्याला 7 ते 8 दिवस करायचा आहे, म्हणजे तुमची टाचदुखी आणि गुडघेदुखी मुळापासून दूर होणार आहे. तर मंडळी, मी अद्रकचे, लसणाचे, तुरटीचे तुम्हाला भरपूर असे फायदे सांगन. पण गेल्या वेळेस व्हिडिओला आहे ना भरपूर ताईंनी दादाने अशा कमेंट केल्या, दादा व्हिडिओ आहे ना थोडासा कमी बनवत जा. तुमचं जे दुखणं आहे ना ते खिचून काढण्याची क्षमता तुरटीमध्ये, अद्रकमध्ये आणि लसणामध्ये आहे. आता ह्या वस्तू गरम करताना ना जास्त कढई गरम होऊन द्यायची नाही. आपली लोखंडाची कढई होती, मी खाली उतरून घेतली. हे जर थोडंसं असं उकळलं ना, थोडंसं गरम झालं ना, आपल्याला लगेच काय करायचं आहे, व्यवस्थित चमच्याने भरून आहे ना गुडघ्यावर लावायचं आहे, टाचेवर लावायचं आहे. पण मी नेमकं कसं लावायचं ना याचा तुम्हाला उपयोग करून दाखवतो. याचा गरममध्येच आपल्याला वापर करायचा आहे, जास्त गरम नाही, जास्त गारसुद्धा नाही. बघू शकता मी घेतलेला आहे कापूस. आणि जर तुमच्याकडे कापूस जर नसला तर सरळ काय करायचं आहे, हा आपला गुडघा आहे ना, हे मिश्रण घ्यायचं आहे आणि चांगलं आपल्याला गुडघ्यावरती लावायचं आहे. पण रात्री झोपताना लावायचं आहे. फक्त काळजी एक घ्यायची, हे कोमट असताना घ्यायचं आहे, जास्त गरम पण नाही आणि जास्त गार पण नाही. आणि नंतर ह्या टाचा दुखतात, ह्या टाचेवरती ना हे मिश्रण घ्यायचं आहे आणि आपल्या अशा टाचेवरती लावायचं आहे. तुमचे जर बोटं दुखत असतील तर बोटावर लावू शकता. कुणाचं आहे ना हा मेन भाग दुखत असतो, तुम्ही इथं लावू शकता.
कोणाकोणाचे आहे ना हे कोपर दुखत असतात, तर हे मिश्रण आपल्याला इथं सुद्धा लावता येतं. आता भरपूर जणांचे मनगटं दुखतात, ह्या मनगटावर सुद्धा व्यवस्थित असा वापर करा. जॉईंट दुखतात, त्या जॉईंटवर तुम्ही याचा उपयोग 100% करू शकतात. आणि गुडघे दुखीसाठी आणि टाचदुखीसाठी किती जुनं दुखणं असेल ना तुमचं गुडघे दुखीचं टाचदुखीचं, 7 दिवस उपाय करायचा आहे. तुमची गुडघे दुखी आणि टाचदुखी मुळापासून दूर होणार आहे. जास्त गुडघे दुखीचा त्रास असेल, लवकर कमी होत नसेल, तर हा उपाय एकदम बेस्ट आहे. कापूस घ्यायचा, गरमच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विनंती करतो, फक्त हा उपाय आहे ना संध्याकाळी करा झोपतानी, म्हणजे तुम्हाला 100% आराम भेटणार आणि जुन्यातलं जुनं दुखणं तुमचं दूर 100% होणार. अशा प्रकारे आपण एक गादी बनवून घेतलेली आहे. आता गरमच आहे, थोडासा चटका बसतोय माझ्या हाताला आणि लगेच याचा वापर आपल्याला करून घ्यायचा आहे. आता मंडळी याचा उपयोग सांगतो मी तुम्हाला. आता बघू शकता माझा पाय असा आहे ना, ह्या टाचीसाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं हा कापूस असा ठेवायचा आहे आणि याला मस्त असं रुमालाने फडक्याने चांगला असं बांधून घ्यायचं आहे. तर काही जणांच्या आहे ना पाठीमागून टाचा जास्त दुखतात. मी भरपूर असं अनुभवलेलं आहे. आपली टाच आहे का टाच पाठीमागच्या साईडने ना जास्त दुखत असते आणि खालून पण टाच दुखत असते. तर काय करायचं, थोडासा कापूस मोठा मोठा घ्यायचा आणि जर कापूस अवेलेबल जर नाही झाला ना, तुम्ही हा लेप आहे तसाच असं व्यवस्थित लावू शकता, सगळीकडे लावू शकता, पुढं संपूर्ण पायाला लावू शकता. आणि जास्तीत जास्त याचा वापर कसा करा, हे आहे ना जे मिश्रण जास्त प्रमाणामध्ये घ्या. आंबे हळदसुद्धा घ्या त्याच्यामध्ये, मी घरची हळद घेतलेली आहे. आणि हे सगळं आपलं आहे ना संपूर्ण असं पायाला लावायचं आहे, तळपायाला लावायचं आहे, इकडून लावायचं आहे. आणि जर कापसाचा वापर केला तर टाचेवर कसा लावायचा आहे आपल्याला बघू शकता. हे बघा, ह्या पद्धतीमध्ये जिथं जास्त वेदना होत आहे ना तिथं आपल्याला असा कापूस घट्ट ठेवायचा आहे आणि रुमालाच्या सहाय्याने, कापडाच्या सहाय्याने बांधून टाकायचा आहे. तसाच याचा वापर कसा करायचा आहे, जर हे बघा आपला गुडघा आहे ना, दोन्ही गुडघे दुखत असतील ना, तर दोन्ही काय करा, गुडघे व्यवस्थित असा कापूस ठेवून घ्यायचा आणि आपल्याला रुमालाच्या सहाय्याने, पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित असा गुडघा बांधून टाकायचा आहे आणि रात्री शांत झोपायचा आहे. तर फक्त बांधताना अशी काळजी घ्या, जास्त घट्ट बांधू नका. तुम्हाला मानवल तेवढंच तुम्ही घट्ट आवळून बांधून घेऊ शकता. तर मंडळी याचा वापर आहे ना तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये करू शकता, शरीरावर कुठेही करू शकता. हे जर कोपर दुखत असेल ना, ह्या कोपरावर असं धरा आणि इथं सुद्धा बांधून घेऊ शकता. आणि जर तुमचं मनगट दुखत असेल तर ह्या मनगटावर तुम्ही असं इथं कापूस ठेवू शकता आणि याला रुमालाच्या सहाय्याने, पट्टीच्या सहाय्याने इथं बांधू शकता. कारण की आता भरपूर आपले बांधव आहेत, त्यांना जड काम असतं आणि कॉम्प्युटरवर बसून सुद्धा आहे ना आपले मनगट हे दुखतच असतात. हमालकी काम करतात कुणी खताचे वगैरे, म्हणजे काही व्यक्ती इतके कष्ट करतात ना, त्यांचे मनगट आहे ना जास्त झिजलेले असतात. तर हा उपाय मनगटासाठी खूप म्हणजे खूप आरामदायक असणार आहे. आणि मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमची पाठ दुखत असेल, संपूर्ण मणके दुखत असतील ना, तर कापसाचा वापर करू नका. हे मिश्रण आहे ना चांगलं असं मिक्स तयार करा आणि रात्री झोपताना ना चांगला असा लेप लावा. अर्धा एक तास आपल्याला असं पालथं झोपायचं आहे. नंतर तुम्ही हळद वाळल्याच्या नंतर आपण पाठीवर झोपू शकतो, काहीच अडचण नाही. तर चला मंडळी, आज जो मी तुम्हाला उपाय करून दाखवला ना, तो उपाय आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यामुळं काय करा, हा आयुर्वेदिक घरगुती उपाय जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर आपलं गावची चव हे यूट्यूब चॅनल आणखीनही जर सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोच होईल. तुमच्या आणखीनही जर काही आजार असतील, तुमच्या मनात काही शंका असतील, तुमचे काही जर प्रश्न असतील, कुठल्या आजारावर दादा व्हिडिओ बनवायचा, ते कमेंटमध्ये मला आहे ना अवश्य टिप्पणी करून कळवा, म्हणजे मी तसे व्हिडिओ बनवतच जाईल. आता भरपूर ताईंनी दादाने आहे ना गुडघेदुखीसाठी प्रश्न विचारले होते, तर या अगोदर पण आपण भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत. पण आता काय होतं, आपले नवीन प्रेक्षक आपले व्हिडिओ बघतात ना, त्या दादांसाठी आपल्याला हे उपाय करून दाखवाच लागतात. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.